या माऊलीच्या पादुका आहेत 20व्या शतकातील महान संत विभूती म्हणून हरिहरात्मक श्री उत्तरेश्वर हनुमान माऊली प्रसन्न दिसत आहे. त्यांची दिंडी तेरला एकादशीच्या 2 दिवस आधी दाखल होते आपण पाहू शकतो. आणि लोक हे भाविक जेवण करतात. श्री क्षेत्र उत्तर श्री पिंपरी ते श्री संत तेर पायी दिंडी सोहळा. नमस्कार, संत गोरबा काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. काकाची नगरी तेर येथे आलो आहोत. तर आज आपल्याबरोबर 20व्या शतकातील महान संत माऊली महाराज चाकरवाडीकर यांचे आज आपले चिरंजीव आहेत नारायण महाराज पिंपरीकर, त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार महाराज. तर ह्यांची दिंडी जवळपास उन्हात तानात चालून पिंपरी ते तेर येते. तर त्याबद्दल आपण थोडा आढावा घेणार आहोत. महाराज, किती दिवसाची दिंडी असते काय? दिंडी आम्हाला समजत नाही केव्हापासून वडलोपार्जित दिंडी आहे. आणि तसं दिंडीवर कुठे साल वगैरे लिहिलेलं नसल्यामुळे परंपरेने आलेली दिंडी आहे. आणि अगोदर आमचे वडील येत असत, वडिलाबरोबर आम्ही येत असत. वडिलाच्या पुढे आम्ही ही दिंडी घेऊन येतो. आणि सर्व दिंडीचं जे येताना हे सर्व सहकार्य आहे ते जे वाटणी गावाला लागतात ते सर्व गाव दिंडीला सर्व सहकार्य करतात. जेवण वगैरे ही सर्व व्यवस्था येताना गावकरी मंडळी करतात. आवरगाव असेल, डोळा पिंपळगाव असेल, डिकसळ असेल, कावळेवाडी असेल, ढोकी असेल, हे सर्व गाव येताना दिंडीचं जेवणाची सर्व व्यवस्था पाहतात. आतापर्यंत आम्ही परत जात होतो द्वादशी सोडल्यानंतर. तर जाताना ते गाव सर्व व्यवस्था करायचे. गौरगाव बोरगाव असेल, कळंब असेल, डोळा पिंपळगाव असेल, पुन्हा लाखा असेल, हदगाव असेल. तर या पद्धतीने ही दिंडी जशी परंपरेनं चालत आली तशी परंपरेनं पुढे सर्व लोकांच्या सहकार्यानं, माऊली भक्तांच्या सहकार्याने चालू आहे. यावर्षी आम्ही आमच्या दिंडीमध्ये थोडा बदल केलेला आहे. दरवर्षी द्वादशी सोडल्यानंतर अमावस्याला आम्ही गावाकडे जातो आणि गावाकडे काला व्हायचा, कारण काकांचा काला हा अमावस्या दिवशी होतो. परंतु फड बदलला. फड बदलल्यानंतर मनामध्ये असं आलं की आपण काकांची पुण्यतिथीचं गुलालाचं कीर्तन इथं करावं आणि डायरेक्ट जाऊन आपण गावामध्ये पूर्वीप्रमाणे अमावस्या दिवशी काकांचा काला करावा. या विचारानं आता या वर्षीपासून ही दिंडी 2 दिवस या ठिकाणी तेर या क्षेत्राच्या ठिकाणी राहणार आहे. या ठिकाणी गुलालाचे कीर्तन करून दिंडी प्रसाद घेऊन पुढे मार्गस्थ होणार आहे. बरोबर. किती दिवस लागतात तिथून यायला पिंपरी? आम्ही अष्टमी ते एकादशी हे आम्हाला 4 दिवस इथे येण्याकरता लागत होते. आणि जातानाही 4 दिवस असा 8 दिवसाचा प्रवास होता. आता येताना आम्हाला 4 दिवस लागले. इथे 2 दिवस राहिलो आणि जाताना आता आम्ही वाहनाने जाणार, कारण आम्हाला अमावस्येचा कार्यक्रम असतो आणि काकांचा असणारा काला हे अमावस्येला असतो, म्हणून पुन्हा पायी जाणं होत नाही. म्हणून आम्ही वाहनामध्ये परत अमावस्येला. सरासरी किती किलोमीटर चालणं होतं? सरासरी कधी 20 किलोमीटर, कधी 15 किलोमीटर, कधी 22 किलोमीटर असं चालू. आता हे श्री क्षेत्र संत गोरबा काका तेर काशी म्हटलं जाते, त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? ते आहेच, कारण इथं काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे, त्रिविक्रमाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी भगवान शंकराची 4-5 मंदिर आहेत. तसं पौराणिक इतिहास आहे याला आणि पौराणिक माहिती. तसं हे तेर क्षेत्र काका म्हणजे असणारे संतांचे परीक्षक आहेत. काका म्हणजे वयोवृद्ध संत आहेत. आणि काकांच्या समकालीनच ज्ञानेश्वर माऊली, सावता महाराज, त्या वेळेला नामदेव महाराज हे समकालीनच आहेत. पण काका हे त्याच्यामध्ये वयोवृद्ध, काका हे ज्येष्ठ. आता काकाबद्दल अजून काय सांगता येईल का? त्यांच्या भक्तीबद्दल, विठ्ठलाच्या भक्तीबद्दल? काकांची भक्ती आपल्याला तर पुढे आलेलं आहे की त्यांचं मूल चिखलामध्ये जरी गेलं तरी ते असणारे विधेय अवस्थेमध्ये होते. समाधी अवस्था भगवत नामचिंतन चालू होतं तरी त्यांच्या लक्षात आलं नाही. आणि त्याच्यानंतर ते काकाचं मूल त्यांना मिळालं. हा जो असणारा याला
एका भाषेमध्ये आजचे लोक चमत्कार म्हणू शकतात, हम्म. पण ही एक अनुभूती आहे की संतांची सानिध्यामध्ये गेल्यानंतर ती अनुभूती आपल्याला कशा पद्धतीने येते. आणि संतांच्या सानिध्यामध्ये जे काही नाही आदर्श दर्शने संतांच्या आदर्श असणार आपल्याला संतांकडून काहीतरी मिळतं. हे संतांची असणारी अनुभूती आहे, ही काकांची अनुभूती. बरं. आता हे काकाची आता पुण्यतिथी आहे. हम्म. मग काकाच्या पुण्यतिथीला समजा भक्तांनी काय काय ही करावं, काय व्रत काय करावं, काय असतं काकांच्या पुण्यतिथीमध्ये काकांना जो आवडीचा भाग आहे तो म्हणजे नामचिंतन साधना. आणि ही नामचिंतन साधना कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण देईल भेटी कलियुगामधली सर्वात मोठी साधना आहे. आणि सर्व संतांनी ही कलियुगामध्ये साधना सांगितली. काकांनी ती असणारी साधना केली, साधना अनुभवली काकांनी. आपण सुद्धा त्यांचा आदर्श घेऊन आपण सुद्धा अखंड नामचिंतन साधना करावी, हाच असणारा संदेश आहे. हो, तुम्हाला काय बोलायचं? धन्यवाद.